शर्वरीने केली आपल्या बहिणीची कान उघडणी। गौतमला वाटे आसावरीची काळजी। सनई चौघडे या मालिकेच्या आगामी भागामध्ये एक नवा ट्विस्ट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। एकीकडे आसावरी आणि गौतम या दोघांच्या लग्नामध्ये शर्वरीने गौतम बांदेकरच्या लग्नाचा मोठा खुलासा केला। त्यामुळे तेजश्रीने देखील पमावर आरोप लावले आणि त्यामुळे पमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं। तर आता परब कुटुंब एवढ्या संकटात असताना जय आणि गौतम दोघेही अस्वस्थ आहेत। त्यामुळे गौतम आसावरीला भेटण्यासाठी परबांच्या घरी आला आहे। तर तिची लहान बहीण थोडी अस्वस्थ झाली आहे आणि ती सगळ्यांना बोलते की लग्नाच्या गोंधळामध्ये आपल्यासोबतच काहीतरी होईल। त्यामुळे शर्वरीने आपल्या बहिणीची चांगलीच कान उघडणी केली आहे। तर गौतम आणि आसावरी या दोघांचा आगळा वेगळा लग्न सोहळा कशा पद्धतीने पार पडणार हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा।